अभंग ज्ञानोबरायांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. किचकट अभंग आहे, थोडासा किचकट आहे पण फिट करून देतो. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. फक्त ज्ञान असं आहे 12व्या अध्यायात पाहिजे. आणि 12व्या अध्यायातलं ज्ञान पाहिजे कोणतं? 13व्या अध्यायातलं आंतरिक ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. नाही तर ज्ञान नसलं का गडी देखणारही पण गडी नाही. गडी देखणारही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना. काय करतात मग घ्या लिहून यादी. यादी ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका. मुंगी किती फिरू द्या, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही.